हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशनमध्ये घेऊया 1 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. पहिली न्यूज आहे की अदानी ग्रुपने काय जे गुजरातच्या मुद्रा आहे तिथे काय केलेलं आहे, फर्स्ट फेज ऑफ वर्ल्ड्स लार्जेस्ट सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो आहे त्याचा फर्स्ट फेज स्टार्ट केलेला आहे. कुठे? गुजरातच्या मुंद्रामध्ये. ते त्यांनी काय हेल्प होणार आहे, जे इंडियाचं जे डिपेंडन्सी आहे इम्पोर्टवर कॉपरच्या ते कट डाऊन होणार आहे. आणि टोटल जे आहे फर्स्ट फेज ते किती 0.5 मिलियन टन्स अ इयर प्रोड्यूस करणार आहे रिफाईंड कॉपर. आणि जे फायनान्शियल इयर 2029 आहे, मार्च 2029, तेव्हा एक्सपेक्टेड आहे की 1 मिलियन टन रिफाईंड कॉपर जे आहे ते कॅपॅसिटी तेवढं प्रोड्यूस करेल. एक्सपेक्टेड फायनान्शियल इयर 2029 मध्ये एक्सपेक्टेड आहे. इंडिया, चायना आणि अदर नेशन्स जे आहे ते रॅपिडली काय करत आहे, कॉपरचं जे आहे ते प्रोडक्शनवर जास्त भर देत आहे, एक्सपांड करत आहे प्रोडक्शन ऑफ कॉपर करता. कशासाठी? जे फॉसिल फ्यूल्स सध्या यूज मध्ये येत आहे तर ते कमी करण्यासाठी, फॉसिल फ्यूल्सचा यूज कमी करण्यासाठी. आणि जसं की इलेक्ट्रिक व्हेकल्स, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सोलर फोटोवोल्टाइक्स, विंड अँड बॅटरीज, हे जे सगळे आहे यांच्यासाठी काय रिक्वायर आहे, कॉपर जो आहे तो कॉपरची रिक्वायरमेंट आहे. म्हणून प्रोडक्शन ऑफ कॉपर जे आहे त्याच्यासाठी अदर नेशन्स आणि चायना आणि इंडिया काय करत आहे, कॉपरचं प्रोडक्शन मध्ये एक्सपांड करत आहे. कशासाठी? कट डाऊन फॉसिल फ्यूल्सला कमी यूज करण्याकरता. ओके, तर जो फर्स्ट फेज आहे तो गुजरातच्या मुंद्रामध्ये जो आहे अदानी ग्रुपने काय केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. नेक्स्ट न्यूज घेऊया. नेक्स्ट न्यूज जी आहे, नेपाळ जे आहे ते पॉवर क्रायसिस फेस करत आहे. आणि इंडियाकडनं काय करते ते, नेपाळ एक्सपोर्ट करते इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इंडिया एक्सपोर्ट करते इलेक्ट्रिसिटी नेपाळसाठी. आणि ते आता काय करणार आहे, इंडिया रिन्यू करणार आहे, ऍग्रीमेंट जो आहे तो रिन्यू करणार आहे टू एक्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी टू नेपाळ. किती महिन्याकरता? नेक्स्ट 3 महिन्याकरता. जो ऍग्रीमेंट होता आधीचा तो 31 मार्चला एक्सपायर झालेला आहे. आणि नेपाळचं जे एक्सपोर्ट आहे ते किती करणार आहे, 554 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी इंडिया एक्सपोर्ट करणार आहे नेपाळला. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यान 554 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करेल इंडिया. ओके, जे डोमेस्टिक नेपाळचे जे डोमेस्टिक इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन आहे ते करंटली किती आहे, 1200 मेगावॅट आहे. पण डिमांड किती आहे इलेक्ट्रिसिटीची नेपाळला, 1800 मेगावॅट ते 2000 मेगावॅटची आहे. एवढी डिमांड आहे, पण त्यांना जे प्रोडक्शन आहे त्यांचं डोमेस्टिक प्रोडक्शन तेवढं 1200 मेगावॅटच आहे. म्हणून काय करणार आहे, नेपाळ हे इम्पोर्ट करणार आहे इलेक्ट्रिसिटी इंडियाकडनं. नेपाळ का एक्सपिरियन्स करत आहे इलेक्ट्रिसिटीचं शॉर्टेज? कारण जे तिथे डोमेस्टिक पॉवर प्लांट्स आहे ते ऑलरेडी कमी प्रोडक्शन करत आहे इलेक्ट्रिसिटीचं. तर का कमी करत आहे की जे इलेक्ट्रिसिटी तिथे प्रोड्यूस होतात ते कशाने होते, जे रिव्हर वॉटर सिस्टीम आहे, रन ऑफ द रिव्हर सिस्टीम, त्यांनी प्रोड्यूस करतात. पण विंटर्स मध्ये काय होते, कमी पाणी असल्यामुळे रिव्हर्स मध्ये इलेक्ट्रिसिटी कमी जनरेट होत असते. म्हणून नेपाळ जे आहे ते इम्पोर्ट करणार आहे इलेक्ट्रिसिटी इंडियाकडनं. आणि त्याचा जो ऍग्रीमेंट आहे तो रिन्यू करणार आहे नेक्स्ट 3 मंथसाठी, जो की 31 मार्च मध्ये काय झाला आहे, एक्सपायर झाला म्हणून. ओके, आता नेपाळ बद्दल बघूया. कॅपिटल काय नेपाळचं, काठमांडू. प्रेसिडेंट कोण आहे, रामचंद्र पौडेल. प्राईम मिनिस्टर कोण आहे, पुष्पा कमल दहाल. करन्सी नेपालीस रुपी आहे. ओके, हे झालं नेपाळ बद्दल. नेक्स्ट बघूया न्यूज. आता नेक्स्ट जी न्यूज आहे की जे ऑटोमेटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर असोसिएट आहे, कोण, अर्नब बॅनर्जी, मॅनेजिंग डायरेक्टर अँड CEO ऑफ सीएट आहे लिमिटेड.
यांना इलेक्ट करण्यात आलं आहे न्यू चेअरमॅन म्हणून. जे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आहे सीएट लिमिटेडचे, त्यांना न्यू चेअरमॅन म्हणून इलेक्ट करण्यात आलेलं आहे. कोणाचा चार्ज घेणार आहे ते, कोणाच्या रिप्लेसमेंट मध्ये येणार आहे, जे अंशुमन सिंघानिया आहे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ जे के टायर अँड इंडस्ट्रीज, त्यांचा चार्ज घेणार आहे कोण, अर्नब बॅनर्जी. त्यांनी कधी जॉईन केलेलं होतं सीएट, 2005 मध्ये त्यांनी जॉईन केलेलं होतं सीएट, आणि तेव्हा ते काय होते, व्हाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग होते. सेव्हरल रोल्स केले आहेत त्यांनी, आणि 2018 मध्ये ते काय झाले होते, त्यांना कोणता रोल मिळाला होता, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून ते तिथे कार्यरत होते सीएट मध्ये 2018 मध्ये. ATMA मेंबर्स, आता ATMA मेंबर्स म्हणजे जे ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएट्सचे जे मेंबर्स आहेत ते, त्यामध्ये कोण कोण इन्क्लूड आहे, त्यामध्ये अपोलो टायर्स, ब्रिंगस्टोन इंडिया, सीएट, कॉन्टिनेंटल इंडिया, गुड इयर इंडिया, JK टायर अँड इंडस्ट्री, MRF आणि TVS टायर्स, हे सगळे इन्क्लूड आहे कशामध्ये, ATMA मेंबर्स मध्ये, म्हणजे ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे मेंबर्स आहे एवढे. ओके, आणि जे आता काय झालेले आहे, न्यू चेअरमॅन म्हणून इलेक्ट झालेले आहे ते कोण आहे, अर्नब बॅनर्जी. नेक्स्ट घेऊया न्यूज. आता नेक्स्ट न्यूज जी आहे ती तमिळ ऍक्टर आहे. तमिळ ऍक्टर कोण, डॅनियल बालाजी, यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे, त्यांची डेथ झालेली आहे वयाच्या 48व्या वर्षी. तर कोण होते ते बघूया. तमिळ ऍक्टर डॅनियल बालाजी पास्ड अवे. ओके, ही वॉज 48. त्यांनी त्यांचं डेब्यू केलं होतं 2002 मध्ये केलं होतं. ओके, 2002 आहे, 2002 मध्ये त्यांनी त्यांचं डेब्यू केलं होतं. कोणत्या कुठे, एप्रिल मदाथिलीमध्ये, एप्रिल मदाथिली जे होती फिल्म त्याच्यामध्ये 2002 मध्ये त्यांनी डेब्यू केलं होतं तमिळ इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यांना पॉप्युलॅरिटी कशामध्ये मिळाली की कोणता, गौतम मेनन आहे जे डायरेक्टर होते, आणि सूर्या आणि ज्योतिका यांची जी फिल्म होती, गौतम मेनन हे डायरेक्टर होते त्या फिल्मचे, आणि सूर्या ज्योतिका हे काय होते, ऍक्टर्स होते, ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. कोणत्या फिल्मचे, काका काका काका. तर या फिल्म मध्ये त्यांना पॉप्युलॅरिटी मिळालेली होती. आणखी ते खूप साऱ्या मूवीज मध्ये, जे तमिळ मूवीज आहेत त्याच्यामध्ये अपियर झाले ते, जसं की विधीमध्ये उलटा अँड पोला धवन. आणखी कोणत्या कोणत्या मूवीज मध्ये ते दिसले, म्हणजे त्यांनी काय केलं, काम केलेलं आहे. जे विजय तेलपतीची भैरवा आहे त्यामध्ये केलेलं आहे, धनुषची वाडा चेन्नई मध्ये केलं आहे, आणि विजयची बिगिल मध्ये केलेलं आहे. तर अशा मूवीज मध्ये त्यांनी काम केलेलं आहे तमिळ इंडस्ट्रीमध्ये. आणखी त्यांनी तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर काम केलेलंच आहे बालाजीनी, पण त्यांनी मल्याळम, तेलुगू आणि कन्नड मूवीज मध्ये पण काम केलेलं आहे. तर हे झालं कोणाबद्दल, बालाजी, डॅनियल बालाजी बद्दल, ज्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि तमिळ इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. ओके, बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट जी आहे ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पेनल्टी लावलेली आहे बँक ऑफ इंडियाला. कितीची, ₹564.44 करोडची पेनल्टी लावलेली आहे बँक ऑफ इंडियाला, कोणी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी. बँक ऑफ इंडिया बद्दल फाउंड कधी झाली, 7 सप्टेंबर 1906. हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये. MD आणि CEO कोण आहे, रजनीश कर्नाटक. ओके, ही झाली की IT डिपार्टमेंटनी 564.44 करोडची पेनल्टी लावली बँक ऑफ इंडियाला. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे अल्लू अर्जुनची. तर काय आहे, जे मडामे तुसोदू हे काय आहे, एक म्युझियम आहे, ग्लोबल ब्रँड आहे म्युझियमचं. तर तिथे काय आहे, जे दुबई मधलं आहे तिथे अल्लू अर्जुनचा, काय ऍक्टर अल्लू अर्जुनचा एक वॅक्स स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे. तर तिथे कशा प्रकारे हा जो आहे हा वॅक्स स्टॅच्यू आहे. तर जो आयकॉनिक जॅकेट आहे त्यांच्या मूवी मधला कोणता, अला वैकुंठपुरमुलू. तर या मूवी मधला जो त्यांचा आयकॉनिक जॅकेट होता तो जॅकेट
आणि जो पुष्पा मूवी मधला त्यांचा जेस्चर होता, तर त्या जेस्चरचा तो स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे. तर मडामी तुसदू बद्दल बघून घेऊया काय जे ठीक आहे ग्लोबल ब्रँड आहे विथ म्युझियम इन किती मेजर सिटीज अराउंड द वर्ल्ड. म्हणजे वर्ल्डच्या सिटीज मध्ये काय आहे, एक ग्लोबल ब्रँड आहे तो म्युझियम. आणि जो मडामी तुसदू आहे तो ग्लोबल ब्रँड आहे आणि त्याचे काय खूप साऱ्या सिटीज मध्ये म्युझियम्स आहेत अराउंड द वर्ल्ड. 1835 मध्ये काय आहे, जे ओरिजिनल मडामी तुसदू आहे ते इस्टॅब्लिश झालं होतं. कोणी केलं होतं? फ्रेंच वॅक्स स्कल्पचर जी होती मारी तुसोद. तर यांनी काय केलं होतं, लंडन मध्ये इस्टॅब्लिश केलं होतं. जे आहे ओरिजिनल जे फर्स्ट आहे 1835 मध्ये फर्स्ट ओरिजिनल मडामी तुसदू इस्टॅब्लिश केलं होतं लंडन मध्ये. ऍट प्रेझेंट मध्ये किती आहे, स्प्रेड अक्रॉस 4 कॉन्टिनेंट, 4 कॉन्टिनेंट मध्ये स्प्रेड झालेला आहे. कोणत्या कोणत्या? युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया आणि नॉर्थ अमेरिका. आणि जे दुबईमध्ये ओपन झालेलं आहे ते कधी ओपन झालं? ऑक्टोबर 2021 मध्ये दुबईमध्ये ओपन झालेलं आहे. आणि जे दुबईमध्ये ओपन झालेलं आहे तर ते कितवं आहे? 23rd मडामी तुसदू जे आहे दुबईमध्ये ओपन झालेलं आहे. ओके, चल बघूया आता नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ते द्रौपदी मुर्मूंनी काय केलेलं आहे, 4 एमिनंट पर्सनॅलिटी आणि 2 फॉर्मर प्राईम मिनिस्टर्स यांना काय केलेलं आहे, भारतरत्न प्रदान केलेला आहे. तर जे बीजेपीचे वेटरन LK म्हणजे लालकृष्ण अडवाणी जे आहे त्यांना भारतरत्न देईल, तर ते त्यांच्या रेसिडेंटवर जाऊन म्हणजे जिथे ते राहतात तिथे जाऊन ते भारतरत्न देणार आहेत. कोण? प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. जसं की 2015 मध्ये कोणाला दिलं होतं? अटल बिहारी वाजपेयीला दिलं होतं. प्राईम मिनिस्टर जे फॉर्मर प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी आहे त्यांना त्यांच्या घरी जाऊन जसं दिलं होतं तसंच लालकृष्ण अडवाणीला पण देण्यात येणार आहे. तर आणखी कोणाकोणाला देण्यात येणार आहे? 5 पर्सनॅलिटीज जे की कोण आहे, एक्सेप्ट मध्ये डेप्युटी प्राईम मिनिस्टर कोण? लालकृष्ण अडवाणी, ठीक आहे, त्यांच्या घरी जाऊन देणार आहे. आणि नेक्स्ट जे आहे ते कोण? प्राईम मिनिस्टर फॉर्मर प्राईम मिनिस्टर चौधरी चरण सिंग, PV नरसिम्हा राव आणि इमिनंट ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट अँड आर्किटेक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्युशन कोण? MS स्वामीनाथन. आणि फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ बिहार कोण? कर्पूरी ठाकूर. त्यांना पण अवॉर्ड देण्यात येणार आहे, भारतरत्न देण्यात येणार आहे. पण तो कसा देण्यात येणार आहे? मरणोपरांत. ओके, मरणोपरांतचा हा यांना देण्यात येणार आहे. एक्सेप्ट कोण? एक्सेप्ट लालकृष्ण अडवाणी. आणि हा जो आहे दिस इज द फर्स्ट टाइम की 5 पर्सनॅलिटीजला एका वर्षामध्ये भारतरत्न देण्यात येणार आहे. सेम इयरला 5 पर्सनॅलिटीजला भारतरत्न हा अवॉर्ड देण्यात येणार आहे आणि हा फर्स्ट टाइम आहे. ओके, चल बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट जी आहे न्यूज ती आहे SIA इंडियाज काय आहे लीडिंग स्पेस असोसिएशन आणि ॲब्रासॅट जे काय आहे ब्राझील्स प्रॉमिनंट सॅटेलाइट कम्युनिकेशन असोसिएशन. तर यांच्यामध्ये काय झालं आहे, MOU साइन झालेला आहे, पार्टनरशिप मध्ये आलेले आहे. कशा करता? जे एम काय आहे यांचा, एनहान्स कोऑपरेशन आणि प्रोग्रेस इन स्पेस सेक्टर बोथ द कंट्रीज. दोन्ही पण कंट्रीजच्या कोऑपरेशन एनहान्स करण्याकरता आणि जे स्पेस सेक्टर आहे त्याच्यामध्ये प्रोग्रेस करण्याकरता हा एम म्हणजे हा त्यांचा एम आहे आणि यासाठी हा MOU साइन झालेला आहे, पार्टनरशिप झालेली आहे. तर पार्टनरशिप मध्ये काय आहे, जे पण काय म्युच्युअल कोऑपरेशन तर आहे. म्युच्युअल कोऑपरेशन जे बिझनेस एक्सपान्शन आहे बिटवीन इंडिया दोन्ही कंट्रीज इंडिया आणि ब्राझील मध्ये. आणि स्पेशल याच्यामध्ये व्हेरियस डोमेन्स मध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या डोमेन्स साठी आहे हे पार्टनरशिप, ते आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन, रॉकेट लॉन्चेस, पेलोड डेव्हलपमेंट आणि ग्राउंड इन्स्ट्रुमेंटेशन. याकरता हा कोलॅबोरेशन झालेला आहे इंडिया आणि ब्राझील मध्ये. ब्राझील बद्दल कॅपिटल काय आहे ब्राझीलचं? ब्राझिलिया. प्रेसिडेंट कोण आहे? लुईस इनासियो लुका डा सिल्वा. आणि करन्सी काय आहे? रील. करन्सी रील आहे ब्राझीलची. ओके, तर इंडियाची काय आहे? इंडियाची लीडिंग स्पेस असोसिएशन आणि ॲब्रासॅट म्हणजे ब्राझीलची सॅटेलाइट जी कम्युनिकेशन असोसिएशन आहे त्यांच्यामध्ये हा करार झालेला आहे.
बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया आता यावर. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली अडानी ग्रुप अनाउन्स द लॉन्च ऑफ द फर्स्ट फेज ऑफ वर्ल्ड्स लार्जेस्ट सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. तर कोणत्या स्टेट मध्ये अनाउन्स केलेलं आहे? ते केलेलं आहे गुजरात. गुजरातच्या मुद्रामध्ये काय राहणार आहे? फर्स्ट फेज ऑफ वर्ल्ड्स लार्जेस्ट सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा स्टार्ट करण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन, विथ विच नेशन इंडिया हॅज रिसेंटली रिन्यूड. तर इंडियाने रिसेंटली रिन्यू केला आहे कोणत्या नेशन सोबत जो अग्रीमेंट आहे की एक्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर कोणत्या नेशन सोबत केलेला आहे? नेपाळ सोबत. नेक्स्ट, सीईओ ऑफ C8 लिमिटेड कोण आहे? त्यांना काय केलेलं आहे? इलेक्ट केलेलं आहे ATMA's न्यू चेअरमॅन. तर कोण आहे? ते आहे अर्नब बॅनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन, डॅनियल बालाजी ज्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे, कशासाठी फेमस होते ते? ते होते तमिळ ऍक्टर. ओके, तमिळ ऍक्टर होते ते डॅनियल बालाजी. नेक्स्ट, हाऊ मच पेनल्टी, किती पेनल्टी लागलेली आहे बँक ऑफ इंडियाला, जी की लावलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने? किती लागलेली आहे? 564.44 करोड. नेक्स्ट, रिसेंटली अल्लू अर्जुन अनविल्ड हिज वॅक्स स्टॅच्यू इन, कुठे कुठे केलेला आहे त्यांनी? अनविल्ड केलेला आहे कुठे? मडामे तुसोदू दुबई. तर दुबईच्या मडामे तुसोदू मध्ये त्यांनी अनविल्ड केलेला आहे अल्लू अर्जुनचा वॅक्स स्टॅच्यू. नेक्स्ट, हु हॅव बीन अवॉर्डेड दिस इयर भारत रत्न पोस्टहुमसली म्हणजे काय होते? मरणोपरांत. तर मरणोपरांत कोणाला भारत रत्नाचा काय अनाउन्स केलेला आहे, अवॉर्ड देण्यात आलेला आहे? ते आहे MS स्वामीनाथन आणि बिहारचे जे आहे कर्पूरी ठाकूर यांना मरणोपरांत भारत रत्न देण्यात आलेला आहे. नेक्स्ट जे आहे, इंडियाज लीडिंग स्पेस असोसिएशन SIA इंडिया हॅज फॉर्म्ड अ पार्टनरशिप. ज्यांनी काय केलेलं? पार्टनरशिप MOU साइन झालेला आहे कोणासोबत? सॅटेलाइट कम्युनिकेशन असोसिएशन ऑफ ब्राझील सोबत. तर त्याचं काय आहे? ओके, विथ विच मेजर म्हणजे कोणती जे मेजर आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन असोसिएशन ऑफ ब्राझील कोणती आहे? तर कोणती आहे ते? ॲब्रासॅट सोबत जे आहे तो SIA इंडियाने काय केलेला आहे? MOU साइन केलेला आहे, पार्टनरशिप मध्ये आलेले आहे. ओके, न्यूज आपल्या झालेले आहे. तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करा. थँक्यू.